नमस्कार, मी अश्विनी स्वामिन्या फॅशन डिझायनर या आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला इथे हेअर बेल्ट जो लेडीजला वगैरे आपण यूज करू शकतो असा हेअर बेल्ट मी इथे बनवलेला आहे। तर याचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तिथे बघू शकता त्याला खूप कमी कपडा लागतो। तुम्ही बघू शकता इथे मी एका मध्ये स्टॉप स्टिच केला होता, त्याचा उरलेला हा कपडा आहे। याच्यापासूनच मी हेअर बेल्ट बनवलेला आहे। खूप थोडा कपडा लागतो, छोट्या कपड्यामध्ये पण हेअर बेल्ट छान असा डिझायनर हेअर बेल्ट इथे रेडी होतो। तिथे तुम्ही बघू शकता मी दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। याची उंची 19 आहे, उंची 19 आहे आणि रुंदी जी आहे ती रुंदी 5ची रुंदी आहे आणि 19ची उंची आहे। अशा मी दोन पट्ट्या इथे कट करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। हा हेअर बेल्ट मी कॉटनचा कपडा आहे हा, त्याच्यापासून हा हेअर बेल्ट बनवलेला आहे। आपले जे टॉप किंवा ड्रेस जे आपण स्टिच करतो त्याच्यापासून जे उरलेले तुकडे असतात त्याच्यापासून पण तुम्ही हे हेअर बेल्ट स्टिच करू शकता, छान दिसतो। जर तुमच्याकडे सॅटिन फॅब्रिक किंवा ऑर्गेन्झा पॅटर्नमध्ये जो कपडा उरलेला असेल तर त्याचा पण हेअर बेल्ट खूप छान दिसतो। युनिक असं काहीतरी वेगळं हेअर बेल्ट छान असा दिसतो। तिथे बघू शकता तुम्ही मी 3 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। छोटी पट्टी 10 उंचीची 10ची उंची कट करून घेतलेली आहे, 3 नंबरची पट्टी। तर ही सगळे आपण डबल फोल्ड करून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्याला शिलाई करायची आहे। तिन्ही पट्ट्यांना डबल शिलाई करायची आहे। हा हेअर बेल्ट शक्यतो लेडीजसाठी, मोठ्या कॉलेजच्या मुली वगैरे त्यांच्यासाठी हे हेअर बेल्ट आहेत। ते तुम्हाला छोट्या मुलींसाठी बेबीसाठी जर हेअर बेल्ट स्टिच करून करायचं असेल त्या पॅटर्नमध्ये, तर आपल्या चॅनलवर मी लहान बेबींसाठी एक हेअर बेल्ट स्टिचिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पहिलाच अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पण बघू शकता। तर इथे आपण तुम्ही बघू शकता मी पट्ट्या शिलाई करून झालेली आहे। आता आपण ते कपडा पूर्ण पलटी करून घ्यायचा आहे। कॉटनचा कपडा असल्यामुळे मी त्याला इस्त्री करून घेतलेली आहे। आता इथे आपण जी आपली 3 नंबरची छोटी पट्टी जी आहे जी 10 इंचाची, त्याच्यामध्ये मी शक्यतो 10 इंचाची पट्टी आहे तर त्याच्या अर्धच इलॅस्टिक घ्यायचं, 5 इंचाचं इलॅस्टिक मी ते कट करून घेतलेलं आहे। तर इथे शक्यतो जे जाड इलॅस्टिक असतं जसं तुम्हाला व्हिडिओत दाखवले तुम्ही तसंच इलॅस्टिक घ्या, छोटं इलॅस्टिक घेऊ नका, कारण मोठ्या लेडीजसाठी हेच इलॅस्टिक व्यवस्थित असं बसतं। तर हे इलॅस्टिक आपण कशाच्या तरी मदतीने सेफ्टी पिनने आपल्याला त्या छोट्या पट्टीमध्ये पूर्णपणे आतमध्ये घालायचं आहे इलॅस्टिक। जर तुमच्याकडे ब्लॅक वगैरे कपडा असेल याचा वेलवेटचा वगैरे, तुम्ही त्याचा पण शिवू शकता। आता तुम्ही बघू शकता आपलं पूर्ण त्याच्यामध्ये इलॅस्टिक टाकून दोन्ही साईडला मी स्टिच करून घेतलेला आहे। आता आपला जो बेल्टचा जो मधला भाग आहे तो कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते। एक पट्टी पहिली ठेवायची व्यवस्थित अशी, आपल्याला जे प्लस असतं त्याप्रमाणेच आपल्याला पट्टी जसं तुम्हाला व्हिडिओ दाखवले तसं ठेवायची आहे। ह्या पट्टीचा काठ ह्या पट्टीवर ठेवायचा आहे आणि नंतर दोन्हीकडचा पार्ट आपल्याला असा एकत्र करून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता जसं तुम्हाला दाखवलं तसंच। तर आपल्याला दोन्ही साईडला पट्टीवर पट्टी ठेवून आपल्याला त्याच्यावर डबल शिलाई करायची आहे। शिलाई डबलच करा, जेणेकरून केसाला कितीही ताणला तरी शिलाई उघडणार नाही। आता आपल्याला याच्यामध्ये आपण जे इलॅस्टिक अटॅच केलं होतं जसं तुम्हाला दाखवले तसं इलॅस्टिक ह्याचप्रमाणे अटॅच करायचं आहे। दोन्ही साईडला छोटे कोने घेऊन त्याच्यावर पण आपल्याला डबल शिलाई करायची आहे आणि मग असं पलटी केल्यावर जी शिलाई आहे ती वरच्या कोणत्याही साईडने दिसणार नाही। तसंच दुसरा भाग आपल्याला याच्यामध्ये असा अटॅच करायचा आहे। आता इथे बघू शकता तुम्ही आपण इलॅस्टिक असं पलटी करून घेतलेलं आहे आणि हेअर बेल्ट पूर्ण सोयीचा केलेला आहे। आता तुम्ही बघू शकता जी आतमध्ये शिलाई आहे ती पूर्ण आतमध्ये गेलेली आहे, आतमधली शिलाई, आणि वरच्या साईडला छान अशी फिनिशिंग आलेली आहे। तुम्ही बघू शकता छान असा हेअर बेल्ट इथे आपला रेडी झालेला आहे। छान असा आपला हेअर बेल्ट रेडी झालेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा हेअर बेल्ट कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।